प्रेस झालेली आहे, त्यामध्ये ते म्हटले की ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणाचा GR एकदा वाचावा, त्यामध्ये कुठेही सरसकट असा उल्लेख नाही आहे. मी मुख्यमंत्री फडणवीस यांचा आदर करतो. त्यांचा हेतू चांगला असेल, त्यांचा अभ्यासही जास्त आहे, परंतु ज्या पद्धतीनं त्याचं ड्राफ्टिंग वगैरे झालेलं आहे याचं आज अनेक आम्ही माहितगार जे त्यातले विधिज्ञ आहेत, कला जे वकील आहेत, त्यांना विचारतो त्यावेळेला त्यांचं हेच म्हणणं आहे की ते फार अडचणीचं होणार आहे. एक तर त्याने सरळ सरळ म्हटलेलं आहे, म्हणजे अगोदर एक तुम्ही सगळ्यांनी टी व्हीला आम्ही जे दाखवलं आम्ही ते पाहिलं. पहिला GR त्यांच्या हातात दिला त्यावेळेला एक शब्द होता, मराठा समाजांच्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी काय करायचं असं आहे. तुमच्याकडे सुद्धा एक कॉपी आहे. 1 तासाच्या आत जरांगे यांनी सांगितलं की हा पात्र शब्द काढून आणा आणि दुसरा GR घेऊया. मंत्र्यांना तिथेच बसवलं आणि हा दुसरा GR निघाला, ज्याच्यामध्ये पात्र हा शब्द गेला आणि सरळ लिहिलं मराठा समाजाच्या व्यक्तींना पात्र. मग याच्यातून काय समजायचं? आणि स्वतः जरांगेने सांगितलं मी स्वतः हा सर्व बरोबर करून घेतलेला आहे, दुरुस्त करून घेतलेला आहे. 3 कोटी लोक आता झालेले आहेत, मराठा समाजाचे सगळे कुणबी झालेले आहेत. आणि पुढं असं जे आहे की ते म्हणतात की कुळातील नातेसंबंधातील, नातेवाईक नाही, नातेसंबंध आणि नातेवाईक यात फरक आहे. नातेवाईक म्हटल्यानंतर तो ब्लड रिलेशनमध्ये जातो. नातेसंबंध म्हणजे कोणाचा नाते असेल तर संबंध त्याच्याबरोबर झाला, त्याची पत्नी ती आहे, त्याची पत्नी ती आहे, त्याने काही कुठे पण ते लांबू नातेसंबंध काय हा शब्द आहे. आणि कोणी असं प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर जर मराठा समाजाला आपण जर ओबीसी ठरवायला लागलो तर ते जे सुप्रीम कोर्टाच्या जे काही आतापर्यंतची जे काही फाइंडिंग्ज आहेत, आयोगाच्या फाइंडिंग 4 आयोग ओबीसी समाजाचे, त्यांच्याकडे मराठा समाज गेला, खत्री आयोग, बापट आयोग, साळप आयोग वगैरे, त्यांनी सांगितलं की मराठा समाजाला देता येणार नाही. गायकवाड आयोगाने सांगितलं की मग द्यावं म्हणून ते सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं आणि सुप्रीम कोर्टाने जे आहे त्याच्यामध्ये जे निर्णय दिले ते अगदी स्वच्छ आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी जे म्हटलं की वरच्या जे काही फाइंडिंग्ज आहेत ते सगळं पाहता, इन व्ह्यू ऑफ द अबव फॅक्ट्स अँड पोझिशन द बेंच फाइंड्स, बेंच होतं ते सुप्रीम कोर्टाचं, that Maratha is not a socially backward community, but it's a socially advanced and prestigious community. ही backward, ही मागास हा समाज नाही, उलट हा पुढारलेला आणि समाजामध्ये दबदबा, prestigious community. And therefore the request for the inclusion of Maratha in the central list of cabinet along with the Kunbi should be rejected. Maratha does not merit inclusion in the central list of backward classes for Maharashtra either jointly Kunbi or under a separate entity of own. म्हणजे स्वतःचा मराठा म्हणून सुद्धा, मराठा कुणबी म्हणून सुद्धा ते यात येऊ शकत नाही. पुढे त्यांनी जे आणखी जे काही 2-3 मला फक्त वाचून दाखवतो मी, कारण काय बाकीचं तर अनेक हे झालेलं आहे आपलं.
त्याच्यात म्हटलेलं आहे परत वी हॅव नोटेड दॅट 3 नॅशनल बॅकवर्ड क्लासेस कमिशन्स and 3 state backward classes commission consider the claim of Maratha community to be included in other backward class community, but all commissions rejected such claims, rather they were held to be belonging to a forward community. जे 3 आयोगाने ते आणि सगळं ते फेटाळलेलं आहे. The first National Backward Classes Commission 30th March 1955 Kaka Kalelkar Commission did not include Maratha community in the list of backward. ठीक आहे. पुढे म्हणजे कालेलकर कमिशनने सुद्धा कधी 55 सालापासून सांगितलं की हे नाही म्हणून. पुढे ते म्हणतात सुप्रीम कोर्ट डिस्पाइट देअर बिलॉंग्स टू मेनी चीफ मिनिस्टर्स अँड द इम्पॉर्टंट मिनिस्टर इन द स्टेट सम ऑफ whom also become important minister in the center, none of them got or moved to get the Maratha included in the list of BCs is eloquent testimony not only for the fact that Maratha are not a backward class but also of the wisdom and the objectivity of their chief minister. मराठा समाजातले अनेक चीफ मिनिस्टर झाले, काही त्यातले जे केंद्रात गेले, पण त्यांनी सुद्धा मराठा समाजाला बॅकवर्ड ठरवलं नाही. हे त्यांचं जे आहे शहाणपण आहे आणि त्यांचं जे प्रामाणिकपणा आहे. पुढे असं तर बघा आता जे चाललंय ना त्याच्या संदर्भामध्ये बघा काय म्हणतात. Backward castes unfortunately resort to seeking and securing fake caste certificate, and in this context of well-known qualities of India's administrative system. त्यांनी असं म्हटलं दुर्दैव आहे बॅकवर्ड क्लासेस जे आहे ही सर्टिफिकेट जे आहेत कास्ट सर्टिफिकेट ही खोटी सर्टिफिकेट मिळवली जातात काय. आणि त्याच्यात त्यांनी पुढे म्हटले आपल्या देशामध्ये ज्या काही ह्या प्रशासकीय क्वालिटीज आहेत सिस्टीम आहे त्याची परिणिती काय आहे ते आपण सगळी ठिकाणी म्हणजे ओव्हरऑल आपली जी सिस्टीम ज्या पद्धतीने काम करते विचित्र पद्धतीने त्याचा हा भाग आहे. मी दुसरा शब्द वापरत नाही ते कळलं असेल तुम्हाला. एलिमेंट्स आर नॉट रेअर which entertain and request and deliberative issue false caste certificate म्हणजे मुद्दाम ते दिले जातात जाणून दिले. दिस मिनास लाईक डिफरंट फॉर्म्स ऑफ करप्शन हे वेगळं एक करप्शन आहे. हॅज बिकम मोर अँड मोर थ्रेटनिंग ते घातक होत चाललेलं आहे. इन सर्टन एडवाइस द कमिशन has advised the central and state government how this menace could be avoided, but false caste certificate and false caste identities based on them cannot change the reality of caste. एक खोटी सर्टिफिकेट जात बदलू शकत नाही. याच्यात थोडा थोडक्यात in view of the above facts and position the bench finds Maratha is not the socially backward community. socially सामाजिकरित्या मराठा कम्युनिटी ही मागास नाही, but is a socially advanced and prestigious community, and therefore the request for the inclusion of Maratha in the central list of मग त्यांनी ते सांगितलं की परत ते काही शक्य नाही करणार नाही. आता पुढे एक आणखी बघितलं पॉलिटिकल डॉमिनन्स cannot be ground to determine social and educational backwardness
ऑफ द कम्युनिटी. राजकीय दबावापोटी जे आहे हे काही तुमचं सोशली मागासवर्गीय आहे हे ते ठरवू शकत नाही. पॉलिटिकल डॉमिनन्स कॅनॉट बी ग्राउंड. तो त्याचा रस्ता नाही किंवा तो त्याचा बेस नाही आहे. त्याला तुम्ही पॉलिटिकली तुम्ही श्रेष्ठ आहात आणि म्हणून हा होऊ शकत नाही. डिटरमाइंड सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्डनेस ऑफ द कम्युनिटी. म्हणजे तुम्ही राजकीयदृष्ट्या प्रबळ आहात म्हणून तुमचा मागासवर्गीयामध्ये समावेश करण्याचा प्रयत्न होता कामा नये, करू नये. म्हणजे पानापानावर त्यांनी जे आहे त्याच्यावर लिहिलेलं आहे की मराठा कम्युनिटीला, आणि याच्यामुळे चक्क म्हटलं मराठा कम्युनिटीला कसं करा. मराठा कम्युनिटीला कर असं आहे. शिंदे कमिटी आली 24मध्ये, 23 काहीतरी मार्च का काहीतरी आहे 24. त्यावेळेला आमच्या पुढे आल्या ही शिंदे कमिटी, एवढे लोक आहेत असं करतील काम आणि शोधून काढतील कुणबी नोंदी कुठे आहेत. मग त्यांनी जे आहे काही लाख डॉक्युमेंट शोधले, नोंदी शोधल्या आणि काही लाख म्हणजे 2 लाखापेक्षा जास्त कुणबी सर्टिफिकेट दिले म्हणजे ओबीसी झाले. आणि हे काम त्यांना 2 ते 3 वेळा एक्सटेन्शन देण्यात आलं शिंदे कमिटीला, आपल्याला माहिती आहे. आणि ते काम संपलं आणि तो अहवाल त्याने मंत्रिमंडळात सादर केला. तो अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकृत केला. म्हणजे आता शिंदे कमिटीचं काम तसं संपलं. आणि 2 वर्ष एवढी सगळी मंडळी जी आहेत ते त्या हैदराबाद, तेलंगण तिकडे सगळीकडे जाऊन शोधत होते काय काय आहे ते. मग आता हैदराबादचं काय आहे. आता एवढं सगळं केल्यानंतर हैदराबाद येतच कुठून. आता कशासाठी आलं आहे तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे कुणबी नोंदी शोधायचं काम. आता ज्यांना मिळाल्या नाहीत कुणबी नोंदी त्यांच्यासाठी जे मराठा आहेत त्यांच्यासाठी हा नवीन रास्ता शोधलेला आहे असं आमचं म्हणणं आहे. साहेब, या संदर्भात तुमची उपसमितीची जी बैठक झाली त्याच्यापैकी तुम्ही या संदर्भात नाराजी व्यक्त केली होती. आपल्याकडनं सूचना आता नेमक्या सरकारला काय करण्यात येत आहेत किंवा काय नेमकं सांगण्यात येत आहे काय सरकारला आपल्याकडनं या संदर्भात? नाही, आम्ही जे आहे मी तर स्वतः आमच्या आपल्या आम्ही त्यांना ते पत्र दिलेलं आहे का त्याच्यातलं त्याला ते वकिलांनी टाईप केलेलं इंग्रजी आहे ते सगळं वाचत बसण्यापेक्षा त्यात आम्ही म्हटलेलं आहे की तुम्ही ज्या हा 2 सप्टेंबरला GR काढलेला आहे शासन निर्णय ते मराठा समाजासाठी वगैरे वगैरे, तर हा निर्णय घ्यायच्या अगोदर माध्यमामध्ये आलेल्या बातम्या आणि तत्कालीन जी परिस्थिती पाहता घाईघाईत एका समाजाच्या दबावाखाली मंत्रिमंडळासमोर न ठेवता, हरकती व सूचना न मागवता, शिवाय इतर मागासवर्गीय समाजाच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. हा एक मुद्दा मांडला. सद्यस्थितीत ओबीसी घटकात 350हून अधिक जातीचा समावेश आहे. त्यामुळे त्या सगळ्यांवर त्याच्यामुळे त्यांच्या हक्कावर गदा येईल. या शासन निर्णयात मराठा समाजा शब्द प्रयोग केला आहे. प्रत्यक्षात कुणबी व मराठा 2 भिन्न जाती आहेत हे महाराष्ट्र शासनानं मान्य केलेलं आहे. कुणबींना ओबीसी तर मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय SC/BC म्हणून शिक्षण आणि नोकरीत 10% आरक्षण दिलेले आहे. म्हणजे सरकारनं कबूल केलेलं आहे की ओबीसीत नाही कारण सामाजिकदृष्ट्या मागास नाही. मग त्यांच्यासाठी SC/BCचं 10% आरक्षण दिलेलं आहे. त्यामुळे मराठा समाज या शब्दाचा वापर करून त्यांना पुन्हा ओबीसीमध्ये घेणं हे बेकायदेशीर आहे. त्यांना 2 प्रकारच्या आरक्षणाचा लाभ मिळू शकतो. हा पण आहे, तो पण आहे. दुसरे म्हणजे सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाचे निर्णय त्यानुसार तयार केलेले कायदे नियमावली यात
जातीचा दाखला देण्याची प्रक्रिया स्पष्ट केलेली आहे की कशाप्रमाणे द्यायचं आहे. पण या शासन निर्णयाने मराठा समाजासाठी स्वतंत्र वेगळी प्रक्रिया ठरवली आहे जी ओबीसी आणि इतर जातीशी भेदभाव करणार आहे. या देशातील या जाती कशा ठरवायच्या, कशाला कसं सामील करायचं कुठल्या गटात, त्याची एक प्रक्रिया ठरवून दिलेली आहे. ते सगळं बाजूला ठरवलं, तुम्ही नवीनच काढला. हा शासन निर्णय जो आहे अत्यंत संदिग्ध, संभ्रम निर्माण करणारा आहे. हैदराबाद गॅझेटियर नोंदीच्या आधारे जात प्रमाण देण्याचा उद्देश आधीच 18/7/24च्या अधिसूचनेने शिंदे समितीच्या शिफारशीनुसार साध्य झालेला आहे. शिंदे समितीने 47,845 नोंदीचा अभ्यास करून 2,39,021 जात प्रमाणपत्र दिले आहेत. त्यामुळे पुन्हा शासन निर्णय करण्याची गरज नाही. जात प्रमाणपत्र हे जातीला दिले जाते, समाजाला नाही. कुणबी जातीसाठी स्वतंत्र सवलत देणे इतर ओबीसी जातीशी भेदभाव करणारा आहे. शासन निर्णयानुसार ग्रामपातळीवर समिती सक्षम प्राधिकाऱ्याला मदत करणार आहे. मात्र हे स्पष्ट केले नाही की ही समिती कोणत्या चौकटीत काम करेल. 2 शपथपत्राच्या आधारे चौकशी होणार. अर्जदाराने दिलेले शपथपत्र पूर्वज 13 ऑक्टोबर 67 रोजी तिथे राहत होते. त्यांच्याकडे जमीन नाही. त्याच गावातील कुळातील अशा व्यक्तीचे शपथपत्र ज्याला कुणबी जात प्रमाणपत्र मिळालेले आहे यावरून चौकशी करून जात प्रमाणपत्र दिले जाईल. पण अशा शपथपत्रावर आधारित चौकशी वैध ठरू शकत नाही. शिवाय 2012ला हे नियम केलेले आहेत. काय वैध आणि काय अवैध आहेत हा घटक ठरवताना, जाती ठरवताना 2012च्या या नियमाशी याचा काय संबंध आहे हेही स्पष्ट होत नाही. या निर्णयामध्ये रिलेशन म्हणजे जाती नाते संबंध हा शब्द वापरला आहे, नातेसंबंध. मात्र सरकारच्या 2000 सालच्या अधिनियमामध्ये 2000 सालच्या अधिनियमामध्ये रिलेटिव्ह नातेवाईक याची व्याख्या स्पष्ट करण्यात आलेली आहे. रिलेटिव्ह म्हणजे काय, नातेवाईक म्हणजे काय, इथे हा शब्द नाही वापरला. काय वापरला? रिलेशन. आणि मग हा नातेसंबंध रिलेशन हा अतिशय अस्पष्ट, त्यात पितृकुळ, मातृकुळ, दत्तक या सर्वांचा समावेश होऊ शकतो. त्यामुळे दूरच्या शेकडो लोकांच्या शपथपत्राच्या आधारे जात निश्चित केले जाऊ शकते, हे धोकादायक आहे. तसेच कुळ या शब्दाचा उल्लेख देखील केलेला आहे, परंतु कुळ या शब्दाची कोणतीही स्पष्ट व्याख्या नाही. त्यामुळे गोंधळ वाढणार. केवळ शपथपत्राच्या आधारे जातीचा निर्णय घेणे हे भारतात कुठेही मान्य नाही. आरक्षणासारख्या संवैधानिक विषयावर अशा प्रक्रियेचा अवलंब करणे धोकादायक आहे. आणि म्हणून त्या सगळ्याचा विचार करून 2/9/25चा निर्णय जो आहे त्याच्यातली संदिग्धता दूर करावी किंवा मागे घ्यावा. अन्यथा राज्यामध्ये तणाव आणि अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे. हे पत्र आम्ही काल त्यांना दिलेलं आहे. पण साहेब या संदर्भात आपण न्यायालयाच्या दरवाजे परत एकदा ठोठावणार आहात का? न्यायालयात या संदर्भात जाणार आहात का? काय भूमिका असणार आहे आपली कोर्टाच्या पातळीवर? हे जे आम्ही मांडलं ना, हे न्यायालयाने आम्हाला सांगता येईल आम्हाला की आम्ही सुद्धा सरकारकडे गेलेलो आहे. सरकारला सुद्धा आम्ही दिलेलं आहे. असं नाही की डायरेक्ट तुमच्याकडे आलो. आम्ही सरकारला सुद्धा विचारलेलं आहे. सरकारला सुद्धा सावध केलेलं आहे की याच्यामुळे काय होऊ शकतं ते. आणि मग हे जे आहे बाकीचे सगळं, आणि मग अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ही एक गोष्ट नाही आहे, अनेक गोष्ट आम्ही त्याच्यामध्ये मांडू शकणार आहोत. अशा अनेक आणि अनेक निर्णय शासनाचे निर्णय आहेत, अनेक हायकोर्टाचे निर्णय आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत.
हैदराबाद गॅजेटमुळे असं म्हणाला मग हैदराबाद गॅजेटमुळे म्हणजे आता लागू केलेलं आहे, या संपूर्ण गॅजेटमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेला आहे असं आपलं थेट आरोप आहे. आताचा जो शासन निर्णय काढलेला आहे, पूर्वीचा एक काढलेला होता की शिंदे समितीने ज्या तिकडे जाऊन त्या नोंदी तपासाव्या, तो मान्य केला मंत्रिमंडळामध्ये आणि त्याप्रमाणे त्यांचं काम झालं. मी तुम्हाला सांगितलं किती मिळाले ते त्यांना, 2 लाखापेक्षा जास्त कुणबी त्यांनी दिले. म्हणजे काम संपलं. त्यांना वारंवार काम संपेपर्यंत आपण मुदतवाढ दिली आणि लाखो कागदपत्र त्यांनी गोळा केलेले आहेत, लाखो. हा दुसरा जो आहे त्याच्यावर कडी करणारा असं हा निर्णय आहे. म्हणजे ते सगळं बाजूला सोडून हा निर्णय घेतला. मग हे करायचं होतं तर शिंदे समितीचं कामच नव्हतं, मग हे डायरेक्टच केलं ना, सगळ्यांनाच करून टाकायचं. पण सरकार कुठेतरी संभ्रमात आहे किंवा दबावात आहे आणि त्याच्यामुळे अशा हे आता तुम्ही मला विचारू नका, मी तुम्हाला असं म्हटलेलं आहे इथे, त्यांना पाठवलेल्या पत्रात, माध्यमात आलेल्या बातम्या आणि तत्कालीन परिस्थितीत घाईघाईत एका समाजाच्या दबावाखाली मंत्रिमंडळासमोर न ठेवता, हरकती सूचना न मागवता, इतर मागासवर्गीयांचा विरोध त्याच्याकडे दुर्लक्ष करून हा निर्णय, हे म्हटलेलं त्याला मी त्याच्यावर सही केलेली आहे. साहेब, एकीकडे आपण सर्व मांडत असताना किंवा निर्णय मागे असं म्हणत असताना दुसरीकडे जरांगीने सरकारला विसरलेला एक 17 सप्टेंबर पूर्वी हैदराबाद गॅजेट दुसऱ्याकडे नोंदी केल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा रस्त्यावर उतरू, राजकीय नेत्यांना बा आता लोकशाही आहे, रस्त्यावर कुणी उतरू शकतो आणि बाकीचे काही उतरू शकत नाही असं काही, का रस्त्यावर काही अशी बंदी तर नाही आहे की ओबीसीने उतरू नये. आता उतरलेच आहे ना ठिकठिकाणी, फक्त ते ग्राम पातळीवर, जिल्हा पातळीवर चालू आहे. ते सुद्धा एकत्रित येऊन मोठा लढा उभा करू शकतात ना. मोठी संख्या, एकूण जर संख्या आता बघितली, जर गाव खूप तुम्हीच लोक छापतात त्यांचे फोटो, ते बघा ना किती आहेत ते. आणि मग ज्या वेळेला यायचं ठरवतं ते सुद्धा येऊ शकतील. साहेब, काल जरांगे पाटलांनी बोलताना असे म्हटलं की भुजबळांना थेट जेलमध्ये घाला, ते आरक्षणाच्या आधीत आहे. घ्या ना, माझं काय चुकलं असं आहे ना, या देशामध्ये लोकशाही आहे, या देशामध्ये जरांगेशाही अजून यायची आहे, ती अजिबात येणं शक्य नाही. बाकीच्या राज्यांमध्ये, देशांमध्ये आजूबाजूला गडबड होते आहे, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान एवढं मजबूत आहे की त्यांनी आपल्या अनेक राज्यांना, अनेक भाषांना, अनेक जातींना, अनेक धर्मांना एकत्रित बांधून ठेवून ही लोकशाही जी आहे आतापर्यंत जपलेली आहे. त्यामुळे जरांगीशाही येण्याची सुद्धा मात्र शक्यता नाही. साहेब, आपण असं म्हणालात की याच्यामध्ये संदिग्धता आहे आणि गोंधळ निर्माण करणारा हा जी आर आहे, अन्याय करणारा आहे, तर ओबीसी समाजावर अन्याय करणारा आहे. हा गोंधळ कोण निर्माण करत आहे आणि ओबीसीवर हा अन्याय नेमकं कोण करत आहे? आता ज्यांनी केली ती जी समिती वगैरे केलेली होती त्यांनी, काल आम्ही त्यांना विचारलं, म्हणजे मी विचारण्यापेक्षा काल बावनकुळेनेच विचारलं मिटिंगमध्ये, ते जे सेक्रेटरी होते डिपार्टमेंटचे, आणि त्यांना की तुम्ही याच्याकडे फाईल आहे का तुमच्याकडे, हे जे काही काढलं, तुम्ही हे शब्द काढायचे घालायचे, तुम्ही लॉ ज्युडिशरीला म्हणजे विधी न्याय खात्याला विचारले होतं का, त्यांचं काय आहे का लेखी की चालेल म्हणून? नाही, काही नाही. अहो, एखादा असं काढायचं असेल तर 10 वेळेला त्या विधी न्याय खात्याकडे जातं आणि ते तपास आणि मग सांगतं हे कायद्यात बसतं, हे नाही बसत, हे शब्द असे आहेत, ते शब्द हे गेलं नाही. एवढं महत्त्वाचं. कालच्या मिटिंगमध्ये आम्हाला समोर आलं सगळं. पण बावनकुळेंनी पण असं म्हटलं की कुणबी सर्टिफिकेटचे जे पूर्वी जे गव्हर्नमेंटचे आत्ताचे नियम आहेत तेच लागू राहतात, या पद्धतीनं दिलं जाणार नाही. बरोबर आहे, माननीय मुख्यमंत्री सुद्धा तेच म्हणतात, हे पण तेच म्हणतात. पण जरांगे काय म्हणतो, आणि त्यापेक्षाही हे पत्रक काय म्हणतं आहे, शेवटी नियमात आणि कायद्यात तुम्ही जे काही निर्णय काढले त्याच्या शब्दाचा केस काढला जातो. तुम्ही जे हे लेखी आक्षेप दिलेले आहेत त्याला उत्तर सरकारने दिलं आहे का? आता दिलेलं परवाच्या दिवशीच दिलेलं आहे, त्यामुळे एवढ्या लवकर कदाचित येणार नाही. दसऱ्यानंतर ओबीसीचा मुंबईमध्ये मोठा दसऱ्यानंतर ओबीसी मुंबईमध्ये धडकणार अशा पद्धतीची तयारी सुरू आहे. नेमकं काय? हे बघा,
मराठा समाज एक समाज आहे ना, तरी त्याच्यामध्ये जरांगे एक बोलतो, ते सराटे आणखीन काय बोलतात ते दुसरं, त्यांच्यात पण मतभेद आहेत ना, समाज एक आहे. अरे आमच्या तर 374 जाती आहे भाऊ, त्या पण मोठ्या मोठ्या जाती आहेत, अनेक संघटना आहेत, प्रत्येक संघटनेचे नेतेसुद्धा आहेत. ते सगळीकडे घेत आहेत ना, कोण कुठे कोण कुठे कोण कुठे जे आहेत हे जनजागरण करत आहेत, उठाव करत आहेत, तहसीलला जात आहेत, कलेक्टर ऑफिसला जात आहेत, आणि त्यांची सगळ्यांची मागणी आहे. माझ्याकडे सुद्धा त्यांचे फोन येत आहेत. तर म्हटलं जरा थांबा, आता आपण कोर्टात जातो आहोत का, आमची थोडे दिवस तोपर्यंत जे आहेत आपल्याला दसऱ्यानंतर आहे ना, वेळ आहे ना थोडंसं अजून, बघूया ना तोपर्यंत काय काय होतं ते. राठोड समाज मोर्चा करणारे शहापूरपासून हं? थेट राठोड समाजाचा रस्त्यावर उतरणार. आता असं आहे, त्याच्यामध्ये पण त्यांनी काल मुद्दा निर्माण केला. लक्ष्मण माने माझे आमदार आणि नेते, त्यांनी सुद्धा मुद्दा निर्माण केला की हैदराबाद गॅझेटमध्ये जर तुम्ही बघितलं तर आमचा बंजारा समाज हा STमध्ये आहे, OBCत नाही, STत आहे. मग फक्त कुणबी समाजासाठी तुम्ही गॅझेट मान्य करणार आणि बंजारा समाजासाठी काय नाही करणार? लॉजिकल आहे त्यांचा प्रश्न जो आहे हा योग्य प्रश्न आहे. एकदा एक डॉक्युमेंट तुम्ही एकाच समाजासाठी गृहीत धरलं, मग त्या डॉक्युमेंट असलेल्या दुसऱ्या समाजाचं जे काही म्हटलेलं असेल ते सुद्धा गृहीत धरा. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही हैदराबादच्या त्या गॅझेटमध्ये आम्ही STमध्ये आहोत, आदिवासीमध्ये आहोत, आता आमचं काय करणार? तुम्ही ते मान्य केलं ना, तिथली कुणबी इथे कुणबी केलात, मग तिथली ST इथे ST करा. तर ते आता पहा, माझ्या मते एक चूक केली ना तुम्ही का मग अनेक गोष्टी बाहेर पडत जाणार. प्रवीण गायकवाड संदिग्धता सरकारने याच्याची संदिग्धता एक तर दूर करावी, अन्यथा हा GR मागे घ्यावा. आणि आपण दुसरीकडे पत्र पण देतात, आपण काही सरकारला टाइम बाउंड असं देणार आहात की आतापर्यंत काही? पहा, सरकारला याचं महत्त्व कळतं. हो. राज्यामध्ये 3 ठिकठिकाणी जे आहेत मोर्चे निघत आहेत, तहसीलला कलेक्टरला ते देत आहेत, मीडियामध्ये येत आहे, गांभीर्याची त्यांना जाणीव आहे. पण त्यांना सुद्धा आता अभ्यास करायला लागेल ना की बाबा काय त्यांनी लिहिलं त्या समितीने. त्यावेळेला तो जो काही दबाव घाईघाईने हा शब्द मी वापरला, जे काही तयार झालं हे काय केलं, आणि आता याच्यातले जे काही प्रश्न निर्माण होतात त्याचं उत्तर काय, शोधून उत्तर देतील. हैदराबाद आणि सातारा गॅझेटियर जे आहे ते लागू करावं अशी जरांगेंची मागणी आहे. जर सरकारने अशा पद्धतीचा निर्णय पुन्हा दबावात जाऊन घेतला तर OBCवर कुठल्या परिस्थितीमध्ये अन्याय होईल असं वाटतं? काय गॅझेटियर जर लागू केलं हैदराबाद आणि सातारा तर किती OBCंना यामध्ये फटका बसेल, किती लोक कुणबी मराठा त्यात जातील? अहो मला सांगा ना, मराठा समाज हा या राज्यातला सगळ्यात मोठा समाज आहे. आता मला सांगा, माझ्याकडे एवढ्या खुर्चीवर तुम्ही बसलेले आहेत, आता आणखीन 20 लोक इथे येऊन बसले आणि ते म्हणजे आम्हाला बसायचं तर तुम्हाला उठावं लागेल राव, तुमच्या काही खुर्च्या जातील, तेच OBCचं आहे. OBCच्या काही जागा जातील, काही नाही, बऱ्याचशा जागा जातील, पण तो समाज मोठा आहे आणि अनेक ठिकाणी त्याचा उल्लेख रुलिंग कम्युनिटी म्हणून केलेला आहे, शासन करणारी जमात. मला सांगा, ते असे सगळे लोक आले तर अर्ध्यापेक्षा जास्त तुम्हाला उठावं लागेल ना इथून, त्यांना जागा खाली करावं लागतील तुम्हाला. आमच्याकडे जागा अगोदर फुल आहेत, काही लोक उभे आहेत अजूनही, आणि त्याच्यामुळे तुम्ही इथे घुसणार पण 5-25 लोक, हा विषय आहे. साहेब, हा सरकारपुढे करता मोठा पेच आहे की इकडे OBC इकडे मराठा, हा नक्की सुटणार तरी कसा? हे बघा, सरकार कुठल्याही दबावाखाली, कुठल्याही प्रेशर खाली, कारण आम्ही शपथच ती घेतो की आम्ही जे मंत्रिपदाचं काम करू, कुठली फिअर अँड फेवर, कुठलीही भीती आम्ही बाळगणार नाही. भीती
फी काय आणि फेवर आणि कोणाला मदतसुद्धा अशी करणार नाही. आता मग असे मोर्चे आले त्याला तुम्ही घाबरले आणि मग चुकीचे निर्णय घेतले तर मग याच्यावर हजारो केसेस झालेले आहेत हिंदुस्थानामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत. हे सगळे तुम्ही बाजूला ठेवणार आहात का, मोडून काढणार का? ते नाही मोडू काढू शकत. तर प्रवीण गायकवाड असं म्हणतात की प्रवीण गायकवाड हैदराबाद गॅझेटने मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही तर सरकारी शाळा आणि ज्या खाजगी शाळा त्यामधली जी फी त्यामध्ये असमानता आहे, शिक्षणामधली जी फी आहे अवास्तव फी जी घेतली जाते ती कुठेतरी जर समान पातळीवर केली तरी देखील मराठा समाजाला त्याचा शिक्षणामध्ये लाभ होऊ शकतो. याचा अर्थ जो आहे त्यांना कदाचित ती माहिती नाही. शिक्षणामध्ये आज OBCला जशी अर्धी फी माफ आहे तशी मराठा समाजाला सुद्धा माफ आहेच. एवढंच नाही, या समाजाला जे आहे आतापर्यंत जे आहे त्यांच्या ते सारथीच्या कार्यालयासाठी 2,548 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत. कार्यालय त्यांची जी वसतिगृह बांधायची आहे त्याला 1,300 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत मुलांच्या मुलींची वसतिगृह. ज्या मुलांना काही उद्योग करायचा आहे त्यांना महामंडळातर्फे थेट कर्ज जे अण्णासाहेब पाटील महामंडळ थेट कर्ज 1,248 कोटी रुपये देण्यात आलेले आहे आणि बँकाकडून त्यांना मदत करून जे कर्ज वितरित केले आहे ते आहे 12,600 कोटी रुपये. आणि आणखीन बरंच आहे ते मी तुला महत्त्वाचं आहे. म्हणजे एक तर इतर मागास वर्ग जो हा याचा एक मंडळ आहे, इतर मागासवर्गीय मंडळ OBC महामंडळ, त्याला 23 वर्षामध्ये 2,500 कोटी रुपये मिळाले. 3 वर्षामध्ये 25,000 कोटी रुपये ह्या एकाच कम्युनिटीला मिळाले. आपल्या तुम्ही नाशिकच्या आहात, ते काय मेरीमध्ये 2 तयार झालेल्या इमारती त्यांच्या मुलांमुलींच्या वसतिगृहासाठी दिल्या. आम्हाला अजून जागा मिळत नाही. अशा राज्यातील सर्व ठिकाणी कार्यालय आणि वसतिगृहासाठी त्यांना मोफत जागा देण्यात आल्या. OBC महाज्योतीकडे पैसे मागतात प्रत्येकजण. किती पैसे दिले आम्हाला? म्हणून मग काल त्यांना बोलवण्यात आलं, फायनान्स सेक्रेटरीला समितीने बोलवा त्यांना विचारलं, हे काय बाबा, ते मागचं जाऊ द्या, फक्त याच वर्षी जे बजेटमध्ये सांगितलं काय झालं आहे तर यावर्षी बजेटमध्ये जे आहे मराठा समाजाला 602 कोटी 44 लाख पैसे सांगितले. सगळे पैसे मिळाले. आनंद, मला त्याचा विरोध नाही आहे. आता या महाज्योतीचे मागच्यापासूनचे पैसे शिल्लक आहेत. ते किती आहेत? $895 कोटी रुपये मागितले. त्यांना कट लावून दिले फक्त 267 कोटी रुपये. 60% कट लावलेला. इथे 100% दिले 602 कोटी. तिथे हा महामंडळ 374 जातीचं 54% लोक 267 असं दरवर्षी होत आलेलं आहे. आम्ही आता जे काय म्हणतो आहोत मंत्रिमंडळात अनेक वेळा मी मांडलं आणि मागणी अशी केली की आमचं म्हणणं असं की जे मराठा समाजाला देतात सारथीला
ते आम्हाला ओबीसीला द्यायचं. आम्ही उलटं मागत आलो. आणि याच्यामध्ये मी तुमच्या पुढे सांगतो असं नाही, मंत्रिमंडळासमोर अनेक वेळा मी हेच मांडले, ते ज्यांना देता ते तुम्ही आम्हाला द्या. आणि मग तिथे 30 ऑक्टोबर 23ला हा एक निर्णय झाला शासनाचा. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की असे हे वेगवेगळे सारथी आहे, पार्टी आहे, असे सगळे वेगवेगळे जे आहेत समाजाचे जे आहेत त्यांना समन्यायी भूमिका घ्यावी. त्यांना जे दिलं ते ह्यांना द्यायचं, त्यांना द्यायचं, त्यांना द्यायचं. तुम्ही त्याच्यासाठी एक कमिटी नेमली. मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य, सेक्रेटरी फायनान्स, सेक्रेटरी ओबीसी, सेक्रेटरी आदिवासी विकास, सेक्रेटरी उच्चतंत्र शिक्षण, सामाजिक न्याय. आणि त्यांनी बघायचं की जे देताना वाटप करताना जे यांना दिले ते पण यांना पण मिळायला पाहिजे. त्याच्यासाठी आमचे म्हणजे हा कायदा सुद्धा तुम्ही रगडून टाकला, मोडून टाकला, तुमचाच निर्णय. आणि आज काल आम्ही ते दाखवलं, तुम्हाला आत्ता पण दाखवलं खर्चाचं काय झालं. हा समन्याय आहे का? 806 कोटी तुम्ही तिकडे देतात, तिथे सांगितल्याप्रमाणे म्हणजे आता हां 602 कोटी रुपये दिले आणि इथे 267 कोटी रुपये. 60% कट लावला, तिथे 0% कट लावला. कुठला न्याय आहे हे? कुठे गेलं? काल आम्ही विचारलं, ते सेक्रेटरी होते ना अर्थ, त्यांना सुद्धा विचारले काय आहे हे. फक्त या वर्षाचं मी इतर मागासवर्गीय वाचून दाखवलं ते वेगळं आहे. त्यामुळे तुम्ही जे म्हणालात की शिक्षणाच्या बाबतीमध्ये जे ओबीसीला मिळते आहे त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त सध्या मराठा समाजाला देण्यात येत आहे. हे मी या सगळ्या कागदपत्राचा पुरावा देऊन तुम्हाला सांगतो आहे. साहेब, लातूरमध्ये एका तरुणाने ओबीसी आरक्षण संपलं अशी सुसाईड नोट म्हणून आत्महत्या केली आहे. काय? लातूरमध्ये एका 35 वर्षीय तरुणाने ओबीसी आरक्षण संपलं, हैदराबाद गॅजेट आल्यामुळे ओबीसी आरक्षण संपलं असं सुसाईड नोट लिहित आत्महत्या केली आहे, नदीमध्ये उडी गेली. मला नक्की काय त्याची माहिती नाही आहे, पण तसं जर काय होत असेल तर हे दुर्दैवी आहे, दुःखदायक आहे. आणि मी आमच्या सगळ्या ओबीसी बांधवांना सांगतो की कृपया जर असं झालं असेल तर आत्महत्या जर केली असेल कुणी तर कृपया कुणी करू नये आत्महत्या. आपण कायद्याच्या मार्गाने लढणार आहोत. आवश्यक वाटल्यास आपण, मी तुम्हाला सांगितलं, शांतपणे शांतीपूर्वक मोर्चे आपण काढतो आहोत. जे जे आपल्याला करता येईल ते आपण सगळं करतो आहोत. आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही आमच्या प्रयत्नामध्ये आम्हाला यश मिळेल. त्यामुळे कोणीही हे अशा आत्महत्या वगैरे न करता आपण ह्या आमच्या मोर्चांमध्ये, आमच्या ह्या आंदोलनामध्ये सामील व्हा तुम्ही. असा धीर सोडायचा नाही. आम्ही आहोत ना इथे बसलेलो, लढतो ना आम्ही. जरांगेंनी आज पुन्हा एकदा टीका केली आहे तुमच्यावर. जरांगेंनी आज तुमच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. कोणी जरी आलं तरी GR बदलू शकत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि आता GRचं रक्षण करण्याची जबाबदारी पण सरकारचीच आहे असं पण ते म्हणते. त्यामुळे कोणी ते बदलू शकत नाही म्हणून म्हटलं ना बाबा, अजून जरांगेशाही यायची आहे, अजून सुप्रीम कोर्टामध्ये पण ती लागू व्हायची आहे. ते अजून नाही ना, ते अजून ह्या खालच्याच कोर्टात आहे, मॅजिस्ट्रेट कोर्टात, तर तिकडं कुठे जाईल ते. त्यामुळे बघू आम्ही काय करायचं ते. साहेब, तुमच्या मागणीनुसार जर या शासन आदेशामध्ये बदल झाले नाही किंवा कुणबी समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. कुणबी समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यायला आमचा आग्रह आहे आणि त्याप्रमाणे तो 10% त्यांना दिलेला आहे. पुढे
जो जी आर काढण्यात आला त्याच्यामध्ये शब्द बदलण्यात आले. सुरुवातीला पात्र म्हटलं गेलं, नंतर थेट मराठा समाजाच्या शब्दाचा उल्लेख केला. खरं तर अत्यंत गंभीर स्वरूपाची ही बाब आहे. सुरुवातीला वेगळं करण्यात आलं, नंतर त्यांच्या मागणीनुसार ते बदलण्यात आलं. सरकार कोणाच्या दबावाखाली हे सगळं करायला लागलं? आता एक तुम्ही बघितलं नाही का त्या दिवशी जो मुंबईमध्ये 4 दिवस जे अख्ख्या जनतेला वेठीस धरण्यात आलं होतं, काय चाललं होतं? ट्रॅफिक बंद, सगळं बंद, सगळं बंद. तिथली बस सर्व्हिस बंद झाली. काय काय झालं ते म्हणजे तुम्हीच दाखवलं ना राव. आणि हा पात्र शब्द तुम्हाला काय नडला? तो शब्दसुद्धा नको. एवढी तुम्हाला क्लॅरिटी पाहिजे की ह्या समाजाला डायरेक्ट देऊन टाका. साहेब, काल मुंबईची बैठक झाली तर तुम्ही चांगले तांत्रिक झाल्याचं बघायला मिळालं आणि त्यानंतर तुम्ही आणि फडणवीसांनी एकत्रित मुंबई प्रवास हो, मग नाशिक काय? प्रवास देखील केला. त्यामुळे की कुठेतरी काय चर्चा झाली नक्की फडणवीसांसोबत? तुम्हाला कल्पना आहे, तुम्ही नाशिकच्या आहात, तुम्हाला निदान बाकीच्याबद्दल मी म्हणणार ना, पण तुम्हाला माहिती आहे की आपण 12-13 वर्षापूर्वी हे जे काही इलेक्ट्रिक वस्तू निर्माण करणाऱ्या मोठ्या मोठ्या कंपन्या आपल्याकडे आहेत आणि त्यांना परदेशात पाठवायचं असतात तुम्हा, पण तो जर पाठवायचं असेल तर त्यांना सर्टिफिकेट लागतं. ते सर्टिफिकेट मिळतं हे बँगलोर, हैदराबाद, भोपाळ. ते म्हणतात त्यावेळेला मला त्यांनी सांगितलं त्या एक्झिबिशनच्या वेळेला, प्रदर्शनाच्या वेळेला, की साहेब हे काय आहे, 3 महिने आम्हाला जर मिळत नाही प्रमाणपत्र तर आमचे ऑर्डर कॅन्सल होतात सगळे. आणि मग आपण ताबडतोब 1 महिन्याच्या आत त्यांना 100 एकर जागा शिलापूरजवळ आपण त्यांना मिळवून दिली. समीरभाऊ भुजबळ खासदार होते, ते दिल्लीला त्यांनी जाऊन ह्या संस्थेबरोबर काय CPRIच्या संपर्क साधला, त्या अधिकाऱ्यांना आणलं, जागा दाखवली, पसंत पडली, सगळं एकदम बरोबर आहे काय. आणि त्यांनी आणि विलास पाटील त्यावेळेचे कलेक्टर यांनी माझ्यासमोर MOU केला. आणि त्यावेळेला मी सांगितलं सुरुवातीला 500 कोटी आणि नंतर आणखीन 500 कोटी रुपये त्याच्यावर आपण इन्व्हेस्ट करणार आहोत. आता तर ते जादा इन्व्हेस्ट ते होणार आहे आणि त्याच्यातून शेकडो नोकऱ्या ज्या आहेत आपल्याला मिळणार आहेत. आणि म्हणून त्याचं उद्घाटन काल होतं ते मी स्वतः मनोहरलाल खट्टर साहेब जे मंत्री आहेत ऊर्जा खात्याचे, दिल्लीमध्ये त्यांना पत्र पाठवलं होतं. त्यांनी मला 2 वेळा त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं मी येतो आहे. आता ते येणार आहे म्हटलं मला मुख्यमंत्र्यांना तर माहिती पाहिजे, कळवायला लागत, इथे कळवणार, पण मी पण कळवलं. तर म्हटलं आता कसं काय करायचं. आणि ही OBC कमिटीची मीटिंग तुम्ही ठेवलेली आहे. तेव्हा काय अकराची मीटिंग आहे, मी जाणार आहे, माझ्याबरोबर चला विमानामध्ये मी घेऊन जातो तुम्हाला. पण मी त्यांच्याबरोबर काय अबोला धरलेला नाही, मी कुणाशीच अबोला धरलेला नाही. माझं भांडण मुख्यमंत्र्यांशी नाहीच नाही, कुठल्याही मंत्र्यांशी माझं भांडण नाही आहे. माझं भांडण ह्या परिपत्रकामध्ये असलेल्या वाक्य, शब्द, त्याचा अर्थ आणि त्यामुळे निर्माण होणारा गोंधळ आणि अन्याय याच्यासाठी माझं भांडण आहे. साहेब, लोकसभा निवडणूक होती, त्यानंतर विधानसभा निवडणूक आली, त्यावेळेस मराठा आरक्षणाचा मुद्दा हा पुढे आला होता. आता विधानसभेनंतर काही काळ थांबला तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागली, पुन्हा हा मुद्दा पुढे आला. यामध्ये हा योगायोग वाटतो की काही ठरवून केलं? आता तुम्ही त्याचा जो अर्थ इन्फरन्स काढता आहात तो शक्य असेल की नेमकं आणि मग अशाच वेळेला मोठमोठे लीडरसुद्धा गप्प असतात. नरो वाक म्हणजे राव, हे तर हे, ते तर ते, तिकडे पण हात, तिकडे पण हात. का गप्प आहे ते सगळी मंडळी? समजा तुम्हाला पटेल न पटेल, परंतु सरकारमध्ये मंत्रिमंडळाचे आणि बाकीचे मंडळ बोलतात तरी. महाविकास आघाड्याचे नेते कुठे गेले? का नाही बोलत त्याच्यावर? हे चुकीचं आहे म्हणून किंवा बरोबर आहे म्हणून? बोला ना, कारण दोन्हीकडे त्यांना मतं पाहिजे आहेत. तुम्ही म्हणाल वडेट्टीवार बोलतात, वडेट्टीवार मागच्या वेळेला सुद्धा आले, आनंद आहे. जालन्याला पहिल्या मिटिंगला, त्याच्यानंतर 5-7 रॅलीज झाल्या आमच्या. प्रत्येक वेळेला आम्ही सारखं त्यांना बोलवायचं, आलोच, येतोच, नक्की येतो, नक्की येतो. कुठल्या तरी प्रेशर खाली गेले, नाही आले.
का नाही आले मग असं आहे की याच्या पाठीमागे राजकारण नसेलच असं काही मी म्हणणार नाही तुम्ही जे म्हणता त्या पण इतर जे राजकारणातले ज्येष्ठ